नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात आणि गुडघेदुखीपासून मुक्ती. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध असे सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर महेश कुलकर्णी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर महेश कुलकर्णी यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर महेश कुलकर्णी सध्या पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की गुडघेदुखी आणि खास करून खुब्यावरील सांध्यामधील सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे डॉक्टर महेश कुलकर्णी यांना या क्षेत्रातील विविध मानसन्मान देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून लंडन इंग्लंड या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्या लक्षात आलं की या क्षेत्रातील जे काही संशोधन झालेलं आहे किंवा जी काही आधुनिक आलेली आहे ते भारतातील रुग्णांपर्यंत पोहोचावी, भारतातील रुग्णांना ह्याचा फायदा मिळावा, ह्यासाठी ते खास करून भारतात परतले. आणि भारतात परतल्यानंतर अर्थातच पुणे या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर महेश कुलकर्णी आपली सेवा देत आहेत. खास करून खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंटवरची जी शस्त्रक्रिया आहे याच्यामध्ये विशेष करून ते पारंगत आहेतच. पण गुडघेदुखी आणि गुडघेदुखीमुळे होणारे वाकडे पाय किंवा होणाऱ्या वेदना ह्यांपासून मुक्त जीवन मिळण्याचा मंत्र ह्या रुग्णांना देणारे डॉक्टर महेश कुलकर्णी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की वेदना मुक्तीचं जीवन हे आहेच, पण त्याच्याच बरोबरीने क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं असं हे तंत्रज्ञान आज जनसामान्यांपर्यंत रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हे डॉक्टर महेश कुलकर्णी यांना जातं. आपण आजच्या कार्यक्रमात खास करून गुडघेदुखीपासून मुक्त जीवन आपण कसं जगू शकता हे जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मला काही या ठिकाणी पेशंट्स डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवायला आवडेल. आपण बघूया लॅपटॉपवरती वाकडे झालेले पाय कशा रीतीने सरळ होऊ शकतात. सर, आपण या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा की हा फार महत्त्वाचा विषय की आमच्यासाठी किंवा सर्वच रुग्णांसाठी एक म्हणूया जे आयुष्य वेदनादायी तर झालेलंच असतं, पण ह्या गुडघेदुखीमुळे संत्रस्त असलेले रुग्ण बाहेर जाण्याचं टाळतात. त्यांचा सामाजिक म्हणूया एक मिसळण्याचा जो एकंदरीतच असणारा दृष्टिकोन आहे तोही या ठिकाणी बदललेला असतो. तर सर्वप्रथम आपण काही पेशंट्स बघूया लॅपटॉपवरती की त्यांना कसा फायदा झालेला या ट्रीटमेंटचा. काय सांगता येईल सर आम्हाला? आपल्या देशामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये हे ऑपरेशन टाळण्याबद्दल जास्ती कल असतो. आणि ह्याचं कारण आहे की समाजामध्ये असलेला जो गैरसमज आहे की हे ऑपरेशन कदाचित यशस्वी होणार नाही अशी एक भीती लोकांच्या मनात आहे. पण आपण बघू शकता की अशामुळे पेशंट आपल्याकडे खूप उशिरापर्यंत येतात. आणि आपण फोटोमध्ये बघू शकतो की गुडघ्याला प्रचंड बाक आलेला असला तरी ऑपरेशन वाटे आपण तो सरळ करू शकतो. आणि ही काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो की ज्यामध्ये गुडघ्यांना प्रचंड वाकडेपणा आलेला असताना ऑपरेशन नंतर तो आपण सरळ करू शकतो. आणि ऑपरेशन पूर्वी आणि नंतर आपण एक्सरे पण बघू शकता आणि पेशंटचे फोटो पण बघू शकतो की ज्यामध्ये वक्रता जाऊन पूर्णपणे आपण सांधे सरळ केलेले आहेत. प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज आहे का? अजिबात नाही. सुरुवातीच्या काळात जेव्हा पेशंट येतात तेव्हा आपण त्यांना गोळ्या औषधांच्या सहाय्या आणि फिजिओथेरपीच्या सहाय्याने ट्रीटमेंट देऊ शकतो. पण जेव्हा तो पेन त्यांना असह्य व्हायला लागतं तेव्हा आपण सर्जरीचा उपाय त्यांना सुचवतो. येस, मला वाटतं हे आपण बघितले हे विविध प्रकारचे उदाहरणं होते ज्याच्यामध्ये वाकडे झालेले पाय तर सरळ झालेले पण वेदनामुक्त जीवन जगण्याचा मंत्र त्यांना मिळालेला असं म्हणायला हरकत नाही. आणि तोच एक ध्यास घेऊन सर आपण काम करत आहात. सर, आपण लंडनला पण अनेक वर्ष कार्यरत होतात, आता भारतात पुण्यामध्ये आहात जहांगीर आणि त्याचप्रमाणे दीनानाथ मंगेशकरला खास करून कार्यरत आहात. त्या ठिकाणी मला वाटतं खुब्याचं सांध्याचं प्रमाण जास्त आहे खराब होण्याचं, भारतात गुडघेदुखीचं प्रमाण मला वाटतं जास्त आहे. तर ह्याच्यामागे काही विविक्षित कारण आहे का? आणि एकंदरीतच आर्थरायटिस कसा होतो आणि हे जे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आज हे सांधेरोपण केलं जातं ज्याच्यामुळे एक आनंद पुन्हा मिळू शकतो या रुग्णांना जीवन जगण्याचा, वेदनामुक्त जीवन जगू शकतात, कसं जगू शकतात आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आपण हे रिझल्ट्स बघितले, पण हे परिवर्तन कसं झालं आमच्या प्रेक्षकांना सांगा. चालेल. आपण सुरुवातीला गुडघ्याच्या सांध्याची जी रचना आहे ती कशी असते ते बघूया. गुडघ्याचा सांधा जो असतो तो मांडीचा हाड आणि नडगीचं हाड आणि गुडघ्याची वाटी या 3 हाडांद्वारे बनलेला सांधा असतो. आणि त्याच्याभोवती स्नायूंचं एक कवच असतं. तर गुडघ्याच्या हाडाच्या आवरणामुळे गुळगुळीत खुर्चा असते. तर ती जी गुळगुळीत खुर्चा आहे ती वयोमानानुसार जेव्हा घासली जाते तेव्हा रुग्णांना वेदना व्हायला लागतात. आणि आपण इथे बघू शकतो की गुळगुळीत खुर्च्या जी आहे ती पांढऱ्या कलरमध्ये आपण दाखवलेली आहे. पण जशी जशी त्याची खराब व्हायला लागते ती खुर्च्या तशी तशी ती पेशंटना त्रास द्यायला लागते, वेदना व्हायला लागतात, सांधे दुखायला लागतात, सांध्यांची मूवमेंट कमी होते. या सगळ्या कारणांमुळे गुडघ्यांपासून होणाऱ्या वेदना आणि वक्रता ह्याच्यामुळे पेशंटना चालण्या फिरण्यामध्ये त्रास व्हायला लागतो.
सो हे आपण आता बघितलं की हे खास करून आणि भारतामध्ये खास करून आपण आवर्जून लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. ह्याला विविध कारणं आहेत. आपल्या असणारे एकंदरीत जीवनशैली आहे किंवा हाडांची ठिसूळता, हे विविध कारणं असली तरी ह्याच्यामध्ये आज उपचारही उपलब्ध आहेत. सर, आम्हाला काय काय उपचार उपलब्ध आहेत सांगा, आणि कशा रीतीने गुडघेदुखीपासून मुक्त जीवन हे रुग्ण जगू शकतात? सुरुवातीच्या काळात जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना आम्ही फिजिओथेरपीच्या साहाय्याने व्यायाम करून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेऊन हाडांमध्ये मजबूतीकरण राखणे, हाडांची निगा राखणे याबद्दल मार्गदर्शन करतो. जेव्हा रुग्णांना वेदना असह्य व्हायला लागतात की जेव्हा त्यांचं दैनंदिन जीवनसुद्धा अवघड व्हायला लागतं, संडास बाथरूमपर्यंत जायला त्रास होतो किंवा बाहेर फिरायला जायला त्रास होतो, अशा वेळी आम्ही त्यांना ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला देतो. ओके. सो एकंदरीतच जेव्हा हालचालींवरती मर्यादा यायला लागते तेव्हा मात्र निश्चितच हे उपचार हे वरदान ठरू शकणारे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. या सर्वच रुग्णांसाठी आपण आवर्जून, आपल्याला ह्या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. संधिवात, गुडघेदुखीपासून मुक्त आपण जीवन जगू शकता. पण खास करून खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट हा तरुण वयात सुद्धा खराब होतो आणि त्याच्यावरती सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. आणि त्यासाठी जरूर आपण पुढे जे फोन नंबर्स बघत आहात त्याच्यावरती फोन करा, आपले प्रश्न जरूर विचारा. 9552571080 हा पहिला नंबर आहे. त्याचप्रमाणे 9923191183 हा दुसरा नंबर आहे. दोन्ही मोबाईल नंबर आहेत, हे हेल्पलाईन नंबर आहेत. खास करून गुडघेदुखी, त्याचप्रमाणे खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट ह्याच्याविषयी आपल्याला काही तक्रार असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण सांगितलं होतं की आज हे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत. ह्या उपचारांचा कसा एकंदरीतच लाभ घेता येऊ शकतो याच्याकडे आपण जाणार आहोत. पण तत्पूर्वी एक प्रेक्षकांना समजण्यासाठी हे उपचार नक्की कसे दिले जातात किंवा हे ऑपरेशन नक्की कसं होतं, काय सांगता येईल आम्हाला? गुडघ्याचं जे सांधेरोपण आहे ते आपण विशेषतः मणक्याची भूल आहे ती देऊन करतो. तर ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा आपण पेशंट घेऊन मणक्यामधनं भूल, ज्याला स्पायनल अनेस्थेसिया म्हणतो, तो देऊन ऑपरेशन केलं जातं. गुडघ्याच्या समोरच्या बाजूला एक साधारण 10 सेंटीमीटरचा कट आपण घेतो. आणि ह्यामध्ये एक लोकांमध्ये असा गैरसमज आहे की हा पूर्ण सांधा बदलला जातो. पण ह्यामध्ये आपण फक्त जी खराब झालेली खुर्ची आहे ती फक्त बाजूला करतो विशेष इन्स्ट्रुमेंट्स आणि कम्प्युटरच्या साहाय्याने. आणि त्या सांध्यांना आपण एक विशिष्ट शेप देतो, ज्यावरती आपल्याला धातूचा जो सांधा आहे तो आवरणासारखा बसवला जाईल. आणि त्यामध्ये एक प्लास्टिकचं जे लेयर आहे ते खुर्चीच्या ऐवजी आपण बसवतो. आणि त्यामुळे पेशंटना त्या गुडघ्यांमधलं वेदना ज्या आहेत त्या निघून जातात. स्नायू आम्ही पूर्ववत रिपेअर करतो. त्यानंतर पेशंटला जवळपास त्या दिवशी संध्याकाळीच आम्ही उभं करून चालायला सुरू करतो. तर हे ऑपरेशन तसं फार टेक्निकल नसून एक रुटीन ऑपरेशन बनलेलं आहे आणि त्यापासून रुग्णांना नक्कीच बऱ्याच प्रमाणात फायदा घेता येईल. मला वाटतं आपण ह्या अनुषंगाने काही उदाहरणही बघणार आहोत की ह्या ऑपरेशनचा कसा फायदा झालेला. पण सर्वात महत्त्वाचं आता हे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. डॉक्टर महेश कुलकर्णी, दीनानाथ मंगेशकर आणि जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत पुण्यामध्ये. आपल्याला ह्या संदर्भात अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते जरूर टिपून घ्या आणि त्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. आपण आता जाणून घेऊया की ह्या उपचारांचा कसा फायदा रुग्णांना झालेला आहे, खास करून गुडघेदुखीपासून मुक्त जीवन जगण्यासाठी. सर, काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवू इच्छितो. ऑपरेशन पूर्वी जो पेशंटना त्रास आहे तो आपण आता स्क्रीनवर बघू शकता की ऑपरेशन पूर्वी प्रचंड प्रमाणात आलेला बाक आहे पेशंटना. आणि त्यानंतर आपण लगेच बघू शकता की महिन्याभरात पेशंट ऑपरेशन नंतर दाखवायला जेव्हा येतात तेव्हा गुडघ्यांमध्ये आलेला जो बाक आहे तो पूर्णपणे सरळ करून त्यांचं चालणं पण आपल्याला उत्तमरित्या बदलता येतं. त्याचबरोबर अजून एक उदाहरण बघूया की आपल्याकडे खूप उशिरापर्यंत पेशंट दाखवायला येत नाहीत आणि त्यामुळे चालताना त्यांच्या पायामध्ये प्रचंड बाक आलेला असतो. आणि तो बाक आपण सरळ करून ऑपरेशन नंतर त्यांना वेदनामुक्त जीवन देऊ शकतो. आणि हे ऑपरेशन नंतर 5-6 दिवसात जेव्हा पेशंट घरी डिस्चार्ज झालेत तर दोन्ही पायांमधला जो बाक आहे तो पूर्णपणे नष्ट करून त्यांना उत्तम चालता येतं. सुरुवातीला साधारण एक 15 दिवस आपल्याला वॉकरच्या साहाय्याने चालवता येतं आणि मग नंतर हळूहळू काठी आणि मग नंतर विदाऊट काठी असं त्यांना उत्तम प्रकारे चालता येतं. अजून एक आपण उदाहरण बघूया. यांच्यासुद्धा गुडघ्यामध्ये व्हाल्गस नी ज्याला म्हणतो आपण, जो बाक वेगळ्या प्रकारे आलेला असतो, तर त्या सांध्याचा सुद्धा आपण उत्तम प्रकारे शस्त्रक्रिया करून तो पाय सरळ करू शकतो. आणि आपण यांचं ऑपरेशन नंतरचा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की पाय दोन्ही उत्तम सरळ झालेले आहेत. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशीच हे पेशंट संडास बाथरूमपर्यंत जाणं, स्वतःची निगा राखणं याकडे स्वतःहून लक्ष देऊ शकतात. साधारण 5व्या किंवा 6व्या दिवशी ऑपरेशन नंतर आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो.
ओके. हे आपण बघितले विविध प्रकारचे हे रुग्ण होते ज्यांना ह्या ट्रीटमेंटचा फायदा झालेला आहे. सर, एक आपली खासियत आहे ती ऑफकोर्स हिप जॉईंटमध्ये आपण एक मध्यंतरी एक मोठ्या कॉन्फरन्समध्ये सिरीज सुद्धा प्रेझेंट केली होती की त्याच्यावरच्या उपचारांविषयी. आणखीन एक भाग महत्त्वाचा आहे तो आहे रिव्हिजन शस्त्रक्रिया किंवा कधी कधी पुनर्सांध्यरोपण करण्याची गरज ह्या रुग्णांना पडू शकते. तर हे यशस्वीरित्या होऊ शकतं का? खुब्याच्या सांध्याकडे जाण्याआधी आपण पुढच्या भागामध्ये खुब्याच्या सांध्याविषयी डिस्कशन करूया. पण तत्पूर्वी रिव्हिजन किंवा पुनर्सांध्यरोपण जे आहे हे नक्की काय आहे आणि कोणत्या रुग्णांना ह्याची गरज पडू शकते? रिव्हिजन हिप आणि नी रिप्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो त्याची गरज 5% पेक्षा कमी पेशंट्सना पडते. म्हणजे समजा आपण 100 लोकांचे हिप आणि नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केली तर त्यातली कदाचित 5% लोकांना 15 वर्षानंतर हे ऑपरेशन परत करायची गरज भासू शकते. आणि लोकांना अशी एक भीती वाटते की हे ऑपरेशन एकदा केलं की कदाचित आपल्याला ह्याच्यानंतर चालता फिरता येणार नाही. पण रिव्हिजन हिप अँड नी रिप्लेसमेंटच्या अवेलेबिलिटीमुळे आणि त्यातल्या नॉलेजमुळे आपल्याला आता जर तो 5% लोकांमध्ये जो फेल्युअर रेट आहे त्यातनं सुद्धा जर प्रॉब्लेम आले तर आपण पुन्हा सांधेरोपण करू शकतो. त्यानंतर सुद्धा रुग्णांना उत्तम 90%च्या वरती रुग्णांना या ऑपरेशनचा उत्तम फायदा होऊन परत नॉर्मल चालता फिरता येणं अगदी सहज शक्य आहे. मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण आज सांगितली की त्यामुळे आपण घाबरून जाऊ नका. कारण ऑपरेशन म्हटलं की कोणत्याही भारतीय खास करून रुग्णांची मानसिकता ही असते की ते टाळण्याकडे. पण एक लक्षात घ्या की ह्यातून होणारे फायदे आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुनर्सांध्यरोपण सुद्धा करता येणं अतिशय यशस्वीरित्या शक्य आहे. याविषयी अर्थातच आपण गुडघेदुखीविषयी माहिती घेतलीच, खुब्याच्या सांध्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत आपण. आणि गुडघेदुखीने कशा रुग्णांना फायदा झालेला आहे हेही आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती या विषयावरती आणि सुप्रसिद्ध सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर महेश कुलकर्णी खास आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता गुडघेदुखीपासून मुक्त जीवन आपण जगू शकता सहजरित्या आणि अतिशय सोप्या प्रकारचे हे उपचार आता किंवा ऑपरेशन हे आता उपलब्ध झालेले आहे. डॉक्टर महेश कुलकर्णी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्याला विषय अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे संपर्कासाठी आपण नंबर बघतात ते टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. आणि आता हे उपचार खास करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय यशस्वी आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याची गुणवत्ता क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे उपचार आज सर्वच लोकांसाठी एक वरदान ठरत आहेत. गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. पण गुडघेदुखीच्या बरोबरीनेच एक दुसरा सांधा जो आहे जो खराब होऊ शकतो तो आहे खुब्याचा सांधा किंवा हिप जॉईंट ज्याला म्हटलं जातं. आणि हा बऱ्याचदा तरुण वयात खराब होतो. डॉक्टर महेश कुलकर्णी पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे होत असताना मला आवर्जून हे विचारावं वाटतं की खुब्याचा सांधा किंवा हिप जॉईंट म्हणजे जसं गुडघेदुखी आपल्याला फार उतार वयात दिसते सर्वसाधारणपणे, पण खुब्याचा सांधा तो अनेकविध इतरही कारणांनी खराब होऊ शकतो. एव्हियन आहे किंवा इतरही काही स्वरूपाचे आजार आहेत त्याच्यामुळे. तर ह्या रुग्णांना आज काय उपचार उपलब्ध आहेत काय सांगता येईल आम्हाला? तुम्ही म्हणता तसं खुब्याच्या सांध्यांचा जो आपल्याकडे जे पेशंट येतात ते बऱ्याच कमी वयात येतात आणि त्याची विशेषतः 2 कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते एव्हियन, तुम्ही पण कमी वयात होतं. ह्याला 2 विशेष कारणं आहेत. एक तर म्हणजे स्टिरॉइडचं सेवन केल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो किंवा भरपूर प्रमाणात अल्कोहोलचं प्रमाण जर असेल त्या रुग्णाच्या आयुष्यात तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतं किंवा कधी कधी फ्रॅक्चर्स आणि इंजुरीजमुळे होऊ शकतं. आणि दुसरं कमी वयात सांधेदुखी होण्याचं कारण खुब्यासाठी आहे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, जो एक संधिवाताचा प्रकार आहे जो कमी वयात रुग्णांना येतो आणि तो साधारण 25शीत आणि 30शीमध्ये रुग्णांना ह्याचा त्रास होऊ शकतो. तर ह्या सगळ्या समस्यांमधनं आपल्याला मार्ग आहे. आपण म्हणाल्याप्रमाणेच की अगदी शेवटचा पण चांगला उपाय म्हणून हिप रिप्लेसमेंट सर्जरी आजकाल अतिशय उत्तम क्वालिटीच्या सांध्यांमुळे आपल्याला यशस्वीपणे करता येते. आणि ह्या सांध्यांचं आयुष्यसुद्धा आता नवीन प्रकारचे धातू उपलब्ध असल्यामुळे उत्तम प्रकारे आपल्याला रुग्णाला देता येतं. येस, आपण या अनुषंगाने ॲनिमेशन बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने हिप जॉईंटवरती सुद्धा आता उपचार शक्य आहेत. आपण बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती. सर, काय सांगता येईल आम्हाला? खुब्याचा जो सांधा असतो आपला तो कमरेच्या भागात बसवलेला असतो आणि त्याला आपण उखळीचा सांधा म्हणतो किंवा बॉल अँड सॉकेट जॉईंट. तर त्यामध्ये मांडीच्या हाडाच्या वरती एक बॉल सारखा बोन असतं की ज्याच्यावरती गुळगुळीत खुर्च्या आहे. तर ते आपण आत्ता इथे ॲनिमेशन्स आहे बघूया की तो एका वाटीमध्ये कमरेच्या हाडामध्ये किंवा पेल्विसच्या बोनमध्ये एक सॉकेट असतं, त्यामध्ये तो सांधा नियमितपणे काम करत असतो आणि त्या सांध्यावरती हे गुळगुळीत खुर्चेचं आवरण आहे. काही कारणामुळे जर त्या सांध्याला इजा झाली तर तो हळूहळू त्या
मऊ खुर्चेचं आवरण निघून तो खराब व्हायला लागते, ती खुर्च्या खराब व्हायला लागते आणि त्यामुळे चालताना फिरताना प्रत्येक पाऊल टाकताना रुग्णांना वेदना होऊ शकतात आणि पायाची हालचाल पण मंद होऊ शकते. ओके. सो हे आपण बघितलं की कशा रीतीने ह्या रुग्णांना ह्याचा त्रास होतो. अर्थातच ह्याच्यावरती जसं आपण म्हणालात की हे उपचार उपलब्ध आहेत. हे टिकाऊ कितपत आहे? कारण तरुण वयात बऱ्याचदा जर का उपचार घेण्याची वेळ आली तर पुढे आयुष्यात त्यांना ह्याचा पुन्हा काही त्रास होऊ शकतं का आणि त्याच्यावर काही उपचार असू शकतात का? ह्या रुग्णांना माझं असंच एक सांगणं आहे की समजा 20व्या किंवा 25व्या वर्षी आपल्याला सांधेदुखी व्हायला लागली आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं कमी झालं, त्यामुळे आपल्याला कदाचित कामाला जाता येत नसेल, तर अशा वेळी माझा सल्ला असा आहे की जर हे ऑपरेशन केलं तर आपली निदान प्रॉडक्टिव्ह लाईफ जी आहे, जी प्रॉडक्टिव्ह वर्ष आहेत आयुष्यातली की 15 ते 40 45 जेव्हा रुग्ण काम करू शकतो, अशा वेळी त्यांना वेदनामुक्त जीवन देणं हे या ऑपरेशन द्वारे शक्य आहे. लोकांच्या मनात अशी भीती आहे की एक 20 वर्षानंतर हे ऑपरेशन फेल होईल आणि मग नंतर आपलं चालणं फिरणं बंद होईल आणि आपण अंथरुणाला खिळून जाऊ. पण असं अजिबात नाहीये. ज्या रुग्णांमध्ये 5 ते 10% रुग्णांमध्ये हा फेल्युअर रेट आहे 15-20 वर्षानंतर, पण ते आपण ऑपरेशन परत करू शकतो, ज्यामुळे रुग्णांना परत चालता फिरता येतं आणि त्यामुळे त्यांना त्यांची प्रॉडक्टिव्ह इयर्स जी आहेत आयुष्याची ती उत्तम प्रमाणे घालवता येतात. येस, मला वाटतं हे एक महत्त्वाची गोष्ट होती. अर्थातच आपण गुडघेदुखीविषयी अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे आणि सुप्रसिद्ध सांधे तज्ज्ञ असणारे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर महेश कुलकर्णी आपल्या आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतले की कशा रीतीने आता गुडघेदुखी पासून मुक्त जीवन आपण जगू शकता आणि त्याचप्रमाणे खुब्याचा सांधा किंवा हिप जॉईंट जरी खराब झाला असेल, जो बऱ्याचदा तरुण वयात सुद्धा होऊ शकतो, आपण ह्यावरती सुद्धा मात करू शकता उपचारांनी. अर्थातच या सर्व उपचारांविषयी जाणून घ्यायचं असेल आपल्याला तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. 9552571080 हा पहिला नंबर आहे आणि त्याचप्रमाणे अजून एक मोबाईल क्रमांक आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता आणि जरूर आपल्याला हवी असणारी सर्व माहिती घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर महेश कुलकर्णी खास करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्याला अधिक याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना सर आपण मगाशी आम्हाला अॅनिमेशनद्वारे सुद्धा सांगितलं कशा रीतीने आज हे सांधेरोपण उपचार करता येणं शक्य आहे. काही रुग्णांचं मनोगत आम्हाला या ठिकाणी जाणून घेण्याची इच्छा की त्यांना कशा रीतीने याचा फायदा झालेला आहे, आपल्याला काय सांगता येईल याविषयी? नक्कीच मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवू शकतो. लोकांच्या मनात एक अशी भीती आहे की नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर कदाचित आपल्याला फार ऍक्टिव्हिटी करता येणार नाही, पण आपण उदाहरणाद्वारेच बघूया की आयुष्यात कसा त्यांच्या फरक पडतो ते. सायकल चालवत आहेत रुग्ण. हो, मी डॉक्टर केडी गुजर, राहणार बारामती, वय वर्ष 80. 1994 पासून गुडघ्याचा त्रास सुरू होता. त्याच्यानंतर मी 2012 मध्ये डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन दोन्ही गुडघ्याचं एकाच वेळेला केलं आणि ते 3-4 महिन्यानंतर मी त्यांना विचारून सायकल चालवायला सुरुवात केली. बारामती सायकल क्लब मी जॉईन झालेले आणि रोजची मी 30 किलोमीटर सायकल चालवू शकतो. येस, आपण आता दुसरं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. हे एक उदाहरण होतं सायकल कशा रीतीने हे चालवू शकताय त्याचं. आणि केवळ सायकल चालवणंच नव्हे तर दैनंदिन ऍक्टिव्हिटी स्त्रियांसाठी सुद्धा महत्त्वाच्या असतात, ज्याच्यामध्ये स्वयंपाक करणं आहे, उकिडं बसणं आहे, पूजा अर्चा करणं आहे, ह्या सर्व ऍक्टिव्हिटी आपण करू शकता ऑपरेशन नंतर. आपण दुसऱ्या रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया. काय सांगता येईल सर आम्हाला? अजून एका पेशंटचं मी तुम्हाला क्लिपिंग दाखवतो की ज्यामध्ये ते आपल्याला माहिती देत आहेत. येस, आपण बघूया लॅपटॉपवर. दिखाते दिखाते इधर एक डॉक्टर को दिखा, दूसरे डॉक्टर को दिखा, कोई उसका निचोड़ निकल नहीं पा रहा था. आखिर में हारकर हम महेश कुलकर्णी से मिले. 3 घंटे का जो ऑपरेशन था उसके बाद इमीडिएटली शाम को उन्होंने मेरे को खड़ा भी कर दिया. अगले दिन से चलाना शुरू कर दिया. मेरे को शेयर में था वैसे घोड़ा था और घोड़ा बनना शुरू हो गया. धीरे धीरे दूसरे दिन हमने सीढ़ियाँ चढ़ा दी, सीढ़ियाँ उतार दी. करते करते 15 दिन के बाद नॉर्मल में चलना शुरू हो गया और अब चलने की वजह से जो मेरा वजन घटकर 107 किलो हो गया है. येस, आपण बघितलं हे रुग्णांचं मनोगत होतं. आपण काही आता बिफोर आफ्टर रिझल्ट बघणार आहोत की कशा रीतीने त्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे. काही आपण व्हिडिओज बघूया. सर काय सांगता येईल आम्हाला? ह्या ऑपरेशन नंतर लोकांना एक अशी भीती आहे की खूप दिवस आपल्याला चालता फिरता येणार नाही किंवा दैनंदिन जी आपली ऍक्टिव्हिटी आहे ती करायला वेळ लागू शकतो. पण काही पेशंट्स दूर बाहेरगावचे जरी असतील तरी ते आम्हाला आजकाल नवीन तंत्रज्ञानाद्वारे
व्हिडिओज पाठवतात आणि आपण बघू शकतो की त्यांचं उठणं बसणं चालणं आणि हे गृहस्थ 80 वर्षाच्या वरती वय असताना सुद्धा त्यांचं जिना चढणं उतरणं बसणं उठणं या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल प्रकारे महिन्याभराच्या अंतरातच ते करू शकतात. हे बघितलं पण की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना ह्या उपचारांचा फायदा झालेला आहे. अर्थातच आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढचे जे फोन नंबर्स आपण स्क्रीनवर बघत आहात ते टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. सर, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सल्ला द्यायला आवडेल, काय सांगता येईल सर? माझं एवढंच सांगणं असेल की जर आपल्याला वेदना असह्य असतील की ह्या सांधेदुखीमुळे होणारा त्रास जर अति असेल की खुब्याचा किंवा हिप जॉईंटचा किंवा नी जॉईंटचा, तर ह्याला उपचार उपलब्ध आहेत. आपलं आयुष्य बऱ्याच प्रमाणात आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि ह्यासाठी हे ऑपरेशन आता रेग्युलरली आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की ह्या ऑपरेशनबद्दल जे असलेले गैरसमज आहेत ते न बाळगता आपलं आयुष्य सुकर करून घ्यायला हरकत नाही. मला वाटतं हा एक मोलाचा संदेश डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी आपल्याला जाता आता दिला. आपल्याला गुडघेदुखी असेल तर आपण वाट बघू नका, जरूर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत 9552571080 हा पहिला नंबर आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती आपण फोन करून आपले प्रश्न विचारू शकता. डॉक्टर महेश कुलकर्णी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचा आपण जरूर लाभ घ्या. 9923191183 हा दुसरा मोबाईलचा नंबर आहे. या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि केवळ गुडघेदुखी नव्हे तर हिप जॉईंट साठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. खुब्याच्या सांध्यासाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर महेश कुलकर्णी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वशाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.